25 लाख अनुयायांच्या उपस्थितीत शौर्यदिन अभिवादन सोहळा संपन्न। भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेमध्ये सुमारे 25 लाख अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला। यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे जिल्हा प्रशासन व भीम अनुयायी यांचे भीमा कोरेगाव विजय स्तंभ शहर दिन समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। 1818च्या कोरेगाव भीमा लढ्यामध्ये शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ पेरणे येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लक्षावधी आंबेडकरी अनुयायी दरवर्षी येत असतात। यावर्षी महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागातून आलेल्या तब्बल 25 लाख अनुयायांनी अभिवादन करून आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन सोहळ्यास सुरुवात केली। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर, शिवसेना उपनेते सुषमा अंधारे, आमदार बापू पठारे, आमदार माऊली कटके, आमदार प्रकाश गजभिये, अनुसूचित जाती आयोगाची ॲडव्होकेट गोरक्षनाथ लोखंडे, भारतीय दलित कोबराचे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन युवा मोर्चाचे सुवर्णा डंबाळे, रणस्तंभ सेवा समितीचे सर्जेराव वाघमारे, ॲडव्होकेट विवेक बनसोडे, युवराज बनसोडे यांच्यासह विविध पक्ष संघटनातील मान्यवरांनी अभिवादन केले। महार रेजिमेंटमधून निवृत्त झालेल्या यशस्सिद्धी आजी-माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून सुमारे 3000 निवृत्त महार सैनिकांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय स्तंभाला सकाळी 9 वाजता मानवंदना दिली। यावेळी पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा व पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांचे सहपार्टी महासंचालक सुनील वारे, शौर्यदिन समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पोलीस आयुक्तांनी अनुयायांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा देत हा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडत असल्याबद्दल आभार व्यक्त केले। सुविधांमुळे नागरिकांमध्ये समाधान। विजयस्तंभ परिसरामध्ये बार्टी जिल्हा परिषदेसह विविध विभागांनी उभारलेल्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण जाणवत होते। विशेषतः जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्ष व हिरकणी कक्षाचा लाभ घेणाऱ्या महिला व नागरिकांनी या ठिकाणी देण्यात आलेल्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केलंय। विजयस्तंभ परिसरात भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने नागरिकांसाठी आराम कक्ष उभारण्यात आला होता। याचा सुमारे 2000 नागरिकांनी लाभ घेतला। तसेच याच सभा मंडपात महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा व भीमा कोरेगाव वरील पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला। या ठिकाणी गायक अमर पुणेकर यांनी भीमा कोरेगाव वरील भीमगीते गायन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली होती। त्यांच्या समवेत ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, समर्थक शिंदे या शिंदेशाही कुटुंबियांनी गाणी गायली। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।